हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आत्ताच मम्मी पप्पा अचानकच आले. मला माहीत पण नव्हतं मम्मी पप्पा येणार आहे म्हणून. तर ते आले आणि भार्गव पण त्यांच्यासोबतच आलेला आहे. पाऊस असेल ना. बबडी कोण आहे? कोण बबडी भेटायला आला. वाजवायचं आता ध्यान आलं ना. बेल वाजवायची ध्यान येतं पोरांना. आणि जा वाजून या बा. काय हो पाणी देऊ दुधू काहीतरी चला म्हणतो कुठेतरी जा या फिर चला. आता मी चहा करते. हाय फ्रेंड्स, तर आपले तोंड हे आपल्या एकूण आरोग्याचे प्रतिबिंब आहे. आणि आपण कळत न कळत असं काहीतरी खातो की ज्याने आपल्या दातांना नुकसान होतं आणि आपल्या हिरड्यांवरती सूज येते, हिरड्यांमधून रक्तस्राव होतो आणि तोंडाचा घाण वास यायला सुद्धा सुरुवात होते. तर आपण हे सगळे प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी दिवसभरातून 2 वेळा ब्रश केला पाहिजे. आणि आपण जे काही खातो ना त्यानंतर व्यवस्थित असा गुळणा करून टाकला पाहिजे. त्यासोबतच आपण माउथवॉश सुद्धा यूज केला पाहिजे हे प्रॉब्लेम दूर होण्यासाठी. आणि मार्केटमध्ये भरपूर सारे माउथवॉश पण आलेले आहेत, पण त्यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल असतं आणि त्याच्या रोज वापराने आपल्याला साईड इफेक्ट होण्याची सुद्धा भीती असते, कारण त्यामध्ये केमिकल खूप जास्त यूज केलेलं असतं. आणि आपण असं माउथवॉश यूज केलं पाहिजे की ज्यामध्ये केमिकलचा अजिबात सुद्धा वापर झालेला नाहीये आणि नैसर्गिकरित्या ते बनलेलं आहे. जर असं प्रोडक्ट आपण वापरलं तर आपल्याला साईड इफेक्ट होण्याची भीती नसते आणि आपल्या दातांच्या तोंडाच्या ज्या समस्या असतात त्या सुद्धा दूर होण्यास मदत होते. तर इथे माझ्याकडे आहे नेचर शुअर ॲलोवेरा माउथवॉश विथ नीम अँड क्लो. तर यामध्ये नीमचा आणि लवंगचा यूज केलेला आहे, त्यासोबतच ॲलोवेराचा सुद्धा यूज केलेला आहे. आणि हे सगळे नैसर्गिक घटक वापरून हे माउथवॉश तयार केलेलं आहे. यामध्ये कोणतेही केमिकल यूज केलेले नाहीये. तर यामध्ये 0% सुद्धा केमिकल यूज केलेलं नाहीये. पूर्ण नॅचरली पद्धतीने हे माउथवॉश तयार केले गेलं आहे, त्यामुळे आपल्याला कोणताही साईड इफेक्ट होण्याची सुद्धा भीती नाही. तर यामध्ये कोरफडीचा यूज केलेला आहे आणि कोरफडीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि अँटीफंगल यासारखे गुणधर्म आहे. आणि या गुणधर्मांमुळे आपल्या हिरड्यांवरती जी सूज आलेली असेल किंवा हिरड्यांची जळजळ होत असेल, त्यासोबतच हिरड्यांमधून रक्तस्राव होत असेल आणि इतरही काही प्रॉब्लेम्स असतील आपल्या तोंडासंबंधी, तर ते दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच या माउथवॉशमध्ये लवंग आणि नीमचा यूज केलेला आहे, त्यामुळे आपले दात मजबूत होतात आणि आपल्या हिरड्यांमधून जो रक्तस्राव होत असेल तो सुद्धा कमी होण्यास मदत होते आणि पायोरिया यासारख्या आजारापासून दूर ठेवते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे माउथवॉश यूज कसं करायचं. तर हे माउथवॉश लहान मुलं सुद्धा यूज करू शकतात किंवा मोठे माणसं सुद्धा यूज करू शकतात. आणि आपण ब्रश केल्याच्या नंतर एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 10 ml हे माउथवॉश टाकायचं आहे आणि त्याने गुळणा करून टाकायचा. आणि त्यानंतर जेव्हा आपण काही खातो त्याच्यानंतर सुद्धा आपण हे माउथवॉश यूज करू शकतो. तेव्हा सुद्धा 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्यामध्ये 10 ml टाकायचं आणि गुळणा करून टाकायचं आहे. तर हे प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तेथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. खूप छान प्रोडक्ट आहे, मी पण यूज करून बघितलंय, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता भार्गवचं मावशीचं चालू आहे काहीतरी गप्पा. काय गप्पा चालू आहे बबडी? भार्गव फोन नंबर आजी घ्यायला अजय घ्यायला कशा म्हणत होती बबडी? अजय घ्यायला अजय हा अजून काय म्हणत होती? अजय चाला ना. आजा म्हणला, पण मग मावशी आली नाही तर भार्गव चालला. हा भार्गव चाला भेटायला. तर चालू इकडे चहा. भार्गव मस्त खेळते आता. आणि ना मम्मी आली, मम्मीचं संगमनेर मध्ये काम होतं थोडस, मग भार्गव पण मागे लागला. मम्मीची आहे ना ग भार्गव. विरा पण मागे लागली होती ना. विरा पण रडत होती. पण विरा लई छोटी, त्याच्यामुळे विराला काय आणता आलं नाही. भार्गवला घेऊन आली. भार्गव आला. परत काय खेळायचं तू सांग. काय खेळायचं? अशाच खेळायचं. कसं
ये हा आज केलायच्या चल ये ऑफिस पाहिजे घेतली चावला नाही म्हणजे बरोबर जिरवलं चांगलं शाळेचे कपडे होते ओळखूचे आहे ना आता बाहेर खाऊन आणू तिथे मॅचिंग मॅचिंग आहे बाई अरे वा 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 कोण गेला रे कोण गेलं